नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असे अपडेट पाहणार आहोत। त्यातील ही पहिली अपडेट आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कंडक्ट करत असलेले जे 28 जून 2026 ची जी एक्झाम होती ती पोस्टपोन तर झाली होती। एक दिवस आधी जसं नीटचा पेपर फुटला होता तसा टीईटीचा देखील पेपर फुटला होता आणि हा गैरप्रकार झाल्यामुळे टीईटीची एक्झाम त्या दिवशी कॅन्सल करून ती पुढे ढकलण्यात आली। परंतु आता ही जी पुढे ढकललेली एक्झाम आहे ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्णय घेतला आहे की आता ही जी एक्झाम आहे आतापर्यंत ऑफलाईन पद्धतीने आणि OMR शीटवरती ती फिल करून घेतली जायची, परंतु आता ही जी पोस्टपोन झालेली एक्झाम आहे ती यापुढे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे परिपत्रक काढलं 2 तारखेला आणि सांगितलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन परीक्षेचं नियोजन करण्यात येणार आहे। आणि ऑनलाईन परीक्षा म्हणजेच जी टेट एक्झाम घेतली गेली होती IBPS या कंपनीच्या माध्यमातून, तसंच IBPSला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे की TT एक्झाम कंडक्ट करण्याची जी प्रोसिजर आहे ती तुम्ही सुरू करण्यात यावी आणि लवकरात लवकर सुरक्षित आणि पारदर्शकपणे ही एक्झाम घेण्याची विनंती IBPSला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केलेली आहे। त्याचप्रमाणे यापुढे देखील वर्षातनं 2दा ही एक्झाम घेण्यात यावी आणि ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने। म्हणजे थोडक्यात आता यापुढे TT ही एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीनेच होण्याची शक्यता जास्त आहे, कारण हे परिपत्रक तसं सांगतं की त्याचं आयोजन पुढे सुद्धा हे ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात यावं। त्याचप्रमाणे पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीच्यासाठी शिक्षक भरतीपूर्वी जी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्राथमिक शिक्षकांना जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या तसेच पती पत्नी एकत्रीकरण या निर्णयांवरती ज्या आंतरजिल्हा बदल्या करायच्या असतात, पवित्र पोर्टलवरनं जे शिक्षक भरणार असतात तर त्याच्या आधी ह्या आंतरजिल्हा बदल्या करायच्या असतात, तर त्यासाठी कुठलीही अट न लावता ह्या बदल्या करण्यात यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। राज्यातील हजारो शिक्षक त्यांच्या कुटुंबांच्या हिताचा विचार करून शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या तसेच पती पत्नी एकत्रीकरणासाठी आंतरजिल्हा बदल्या विना अट राबवण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा असं सत्यजित तांबे यांनी ह्या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीसाठी जे ऑनलाईन त्यांचं ट्रान्सफर आहे ते खूप महत्त्वाचं आहे। जोपर्यंत ट्रान्सफर होत नाही, ऑनलाईन बदल्या होत नाही, तोपर्यंत पर्टिक्युलर त्या जिल्ह्यामध्ये किती शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत हे समजत नाही। रिक्त जागा किती आहेत एकूण हे समजतं, परंतु ते जर त्यांच्या जागा बदलल्या जातात तर त्या एका जिल्ह्यातल्या जागा कमी होऊन दुसऱ्या जिल्ह्यात वाढतात किंवा तिकडच्या कमी होऊन इकडे वाढतात, हा फरक पडतो। रिक्त जागा तेवढ्याच राहतात कारण ते इकडून तिकडे गेलेले असतात, त्यामुळे रिक्त जागा तेवढ्याच राहतात, पण जिल्हा बदलल्यामुळे त्या पर्टिक्युलर जिल्ह्याच्या जागा कमी जास्त या ठिकाणी झालेल्या दिसतात। त्याचप्रमाणे पोर्टलवरती जाहिराती देण्यासाठी 30 पर्यंतची मुदत दिलेली होती, ऑलरेडी 15 पर्यंत दिलेली, नंतर ती वाढवून 30 पर्यंत करण्यात आली आणि आता ती वाढवून सुद्धा पुन्हा 10 तारखेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे पोर्टलला जाहिराती अपलोड करण्यासाठी संस्थांना 10 तारखेपर्यंतचा कालावधी दिलेला आहे। यामध्ये सुद्धा डेट पुढे मागे जाऊ शकतात, म्हणजे अजूनही मुदतवाढ मिळू शकते। अशा 3 महत्त्वाच्या अपडेट होत्या, त्या म्हणजे TTची एक्झाम आता यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि त्याचं नियोजन लवकरच होईल, परंतु त्या पद्धतीचं परिपत्रक MSC प्रसिद्ध करेल। दुसरं म्हणजे संस्थांना मुदतवाढ दिलेली आहे त्यांना जागा अपलोड करण्यासाठी, तोपर्यंत आता विद्यार्थी त्यामध्ये काहीच करू शकत नाही। जोपर्यंत जागा अपलोड होत नाहीत तोपर्यंत, एकदा जागा अपलोड झाल्या की विद्यार्थ्यांसाठी टॅब उपलब्ध होईल। आणि तिसरं म्हणजे ज्या संस्थेच्या अंतर्गत बदल्या आहे, ज्या शिक्षकांना बदली हवी आहे त्यांना विना अट त्या ठिकाणी बदल्या करण्यात यावे असे सूचना त्या ठिकाणी सुचवलेल्या आहेत। अशा 3 महत्त्वाच्या अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात।